श्रीमाता नवरात्राच्या आजच्या या पहिल्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची दशमहाविद्यापैकी कमलालक्ष्मी या 10व्या महाविद्येच्या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे। दशमहाविद्यांचं महत्त्व श्री उपासकांच्यामध्ये म्हणजे शक्ती उपासकांच्यामध्ये अनन्यसाधारण आहे आणि यातली ही 10वी महाविद्या आहे। तिचं स्वरूप हे सुवर्णाच्या कांतीप्रमाणे सांगितलेलं आहे। तिचे 4 हात आहेत, त्या 4 हातापैकी वरच्या 2 हातामध्ये कमळ, खालचा 1 हात हा वरदकर म्हणजे वरदान देणारा आणि दुसरा अभयकर आहे। तिच्यावर 4 दिग्गज म्हणजे दिव्य गज हे सुधावृष्टी म्हणजे अमृताची वृष्टी करताना दाखवलेले आहेत। समुद्र मंथनाच्या वेळी पहिलं रत्न जे निर्माण झालं ती ही कमलालक्ष्मी अशी मान्यता आहे आणि या देवीच्या उपासनेमुळं सर्व दुःखांचा दारिद्र्याचा नाश होतो अशी वंदता आहे। सर, कधीपासून पूजेच्या बांधणीला सुरुवात झाली आणि किती वेळ लागला पूजेची एकूण तयारी करण्यासाठी? तसं पाहिलं तर पूजा कुठली बांधायची याची चर्चा आम्ही साधारण 3-4 महिन्यापूर्वीपासून सुरू करतो। मग त्यानंतर हळूहळू ते पूजेचं स्वरूप काय आहे, त्याचं शास्त्रार्थ नेमका, शास्त्रात सांगितलेलं वर्णलेलं स्वरूप हे काही तज्ज्ञांच्याकडनं आपण घेतो आणि त्याच्यावर हुकूम मग आवश्यक असलेल्या काही वस्तू कराव्या लागतात। उदाहरणार्थ आता आपण जर बघितले तर 4 जे गज केलेले आहेत, गजेंद्र लक्ष्मी पण तिला म्हटलं जातं गजलक्ष्मी, तर ते 4 गज करून घ्यायला लागतात। काही एक ते तिचं यंत्र दाखवलेलं आहे, ते यंत्र करून घ्यायला लागतं आणि मग बाकीच्या हातांची रचना असेल, त्याच्यामध्ये असलेली आयुधं किंवा वस्तू असतील, या सगळ्याचं करण्यासाठी 1 महिनाभर हे लागतो। प्रत्यक्ष पूजा बांधायला म्हणजे सगळं साहित्य हात आल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तास लागतात।